श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्व माझ्या ताई दादांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुमच्या छान छान कमेंट येतात. कमेंट वाचून खूप छान वाटतं मला. आज तुम्हाला देवाची पूजा नाही दाखवली कारण खूप वेळ झालेला होता आणि रोज सारखं देवाची पूजा काय दाखवायची, त्यामुळे नाही दाखवली. आता बनवणार आहे मटकीची भाजी. मटकीची भाजी बनवण्यासाठी मटकी स्वच्छ धुवून घेतली. कुकरमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये मटकी टाकून दिली. वरून चवीपुरते मीठ, हळद टाकली. हळदी मिठामुळे मटकीला छान चव येते. कुकरमध्ये जर मटकी शिजवली तर पटकन होते, वेळ पण वाचतो आणि गॅस पण आपला कमी लागतो. त्यामुळे मी नेहमी मटकी कुकरमध्ये शिजवून घेते. मसाल्याच्या मटकीची भाजी बनवणार आहे. मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे कांदा, सुकं खोबरं, टोमॅटो पण इथं मी भाजून घेणार आहे, आलं, लसूण, खडे मसाले. कढईमध्ये मसाले भाजून घेते. चहाला पण उकळी आलेली आहे, त्यामध्ये दूध टाकले. कुकरची एकच शिट्टी करून घेतली. जास्त जर शिट्ट्या केल्या तर मटकी गाळ होऊ शकते. एका शिट्टीमध्ये मटकी छान शिजते. मटकी छान आपली उकळून घेतलेली आहे. हळद, तेल, मीठ. कुकरची एक शिट्टी करून घेतली. मटकीच्या भाजीसाठी मी कढईमध्ये कांदा, टोमॅटो आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये ते आता बारीक करून घेणार आहे. धने आणि लसूण ते पण मी भाजलेलं आहे. असे जर आपण मसाले भाजून घेतले तर भाजीला चव खूप छान होते. माझ्याकडे मिसळचा मसाला नाही, त्यामुळे मी घेतलेले आहे खडे मसाले. हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मसाला छान बारीक वाटून घेतला. कढईमध्ये तेल तापल्यानंतर वाटलेला मसाला 5 ते 6 मिनटं छान परतून घेतला. त्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर टाकली. 5 ते 6 मिनटं कमी गॅसवरती मसाला छान परतून घेणार आहे, त्यामुळे मसाल्याला आपलं छान तेल सुटणार आहे. हळद नाही घालणार. मटकीमध्ये आपण हळद टाकलेली आहे. मटकी पण आपली छान शिजलेली आहे. भाजीत टाकण्यासाठी मी ठेवलेलं आहे गरम पाणी. मसाला आपला छान झालेला आहे, त्यामध्ये टाकणार आहे मटकी. मटकी 5 मिनटं मसाल्यामध्ये परतून घेतली. मटकी परतल्यावर साईडला जे गरम पाणी करून घेतलेले होते ते गरम पाणी पण मटकीमध्ये टाकून दिले. गरम पाण्यामुळे भाजीला चव पण येते आणि तरी पण छान सुटते. मटकीची भाजी तयार आहे. मटकीच्या भाजीमध्ये गरम पाणी टाकलेले आहे आणि कमी गॅसवरती भाजी ठेवून दिलेली आहे. चपात्यांचं पीठ मळण्यासाठी पीठ पण मी गाळून ठेवलेले होते. मिक्सरच्या भांड्यामध्येच आज पीठ मळून घेणार आहे. त्यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी टाकायचे. जास्त जर पाणी टाकले तर पीठ आपले पातळ होऊ शकते. पातळ पिठाच्या चपात्या लवकर जमत नाही. घट जर पीठ झाले तर आपण थोडे पाणी टाकू शकतो, पण पातळ झाल्यावर त्यामध्ये जास्त पीठ टाकले तर खूपच चपात्यांचे पीठ मळल्या जाईल. त्यामुळे थोडे थोडेच पाणी टाकायचे आहे. खूप छान पीठ मळल्या जातं. केव्हा तरी पीठ मळते मी यामध्ये, रोज मळत नाही. भाजीवरती तरी पण आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. छान भाजी झालेली आहे. भाजी आता खाली उतारून ठेवते आणि चपात्या करायला घेते. मऊ आणि लुसलुशीत असं पीठ पण मळून झालेलं आहे. खूप छान पीठ मळल्या जातं यामध्ये, पण मी रोज मळत नाही ताईंनो. केव्हा तरी पीठ मळते मी यामध्ये. खूपच घाई असेल तर, किंवा एखाद्या वेळेस जर पीठ मळायचा कंटाळा आला असेल तरच. भाजी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि कढई लगेच घासायला टाकते. ही तर माझी रोजची सवय आहे. कुठं पण टावेल वाळायला टाकून देतात. मला कसं आहे ना ताईंनो, व्यवस्थित काम लागतं. ज्या जागेवर मी टाकते ना त्याच जागेवर त्यांनी पण टाकायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे ते मुलं पण करत नाही. म्हणतात की मम्मी तुला पटत नाही आमचं काम, त्यामुळे तुझं तू कर. आणि खरंच आहे ताईंनो, मी परत ते काढते आणि परत टाकते. जरी त्यांनी अंगावरच्या याच्या जरी घड्या केलेल्या असल्या तरी पण मी ते घडी मोडते आणि माझ्या हाताने परत व्यवस्थित करते आणि ठेवते.
ज्या ताई घरी राहतात त्यांना माहिती आहे, दिवसभर घरामधले काम केले तरी पण काम काही संपत नाही. स्वयंपाक, धुणं, भांडी एवढंच काम नसतं घरी राहणाऱ्या ताईंना, खूप कामं असतात. इथं बघा ताईंना, तुम्हाला धूळ दिसत असेल. 2 ते 3 दिवसातून इथं पुसून जरी घेतलं तरी पण अशी धूळ साचते. 3ऱ्या ते 4थ्या दिवशी मी इथं असं पुसून घेते. घरातले काम कितीही कशाला गुस्ती मेव तिथं? मेऊ काय चल, आवरू दे पटापटा काम. चल. उषा आणि जे अंगावरचं आहे ते मी असं इथं एका कोपऱ्याला लावून ठेवते, त्यामुळे पूर्ण बेड कसा मोकळा राहतो. चला, म्याऊचे पिल्लं बघते एकदा, आणि तिकडचा पण बेडरूम पूर्ण आवरून घेतलेला आहे. आता पटकन घरं पुसून घेते. झोपलेली आहेत ते. म्याऊ बघा कशी बघते लगेच. म्याऊ, तुझं बाळ घेऊ का ग? ए म्याऊ, बाळाला घेऊ का तुझ्या? फरशी पुसताना नेहमी मी किचनपासून सुरुवात करते ताईंनो. शेवट मी दारामध्ये करते. पहिले मी दारातून पुसत पुसत किचनमध्ये पुसायची आणि तसंच पाणी बाल्कनीमध्ये टाकून द्यायचे, ड्राय बाल्कनीमध्ये. पण मला माझ्या बहिणीने सांगितले की किचनपासून सुरुवात करायची, किचन घाण पाण्याने पुसायचा नाही, स्वच्छ पाण्याने पुसायचा. तेव्हापासून मी पहिला किचन पुसते आणि त्याच्यानंतर बेडरूम आणि हॉल पुसून झाला की लगेच बाहेर पण पोछा मारून घेते. तसं तर सकाळी पुसलेलं असतं आणि त्याच्यानंतर साफसफाईवाले जे काका येतात ते पण रोज पुसून जातात. रांगोळी माझी कालचीच आहे. मी आज रांगोळी काढलेली नाही दारामध्ये. उंबरठ्यावरतीच मी फक्त रोज रांगोळी काढते. दारामधली जर रांगोळी चांगली असेल तर मी ती तशीच ठेवते. रात्रभरी सायाशीच बाहेर ठेवलेली आहे. काल जेव्हा फ्रीजची साफसफाई केली त्यावेळेस सर्व साय मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली होती. ती रात्री मी ह्या मोठ्या पातेल्यामध्ये ओतून दिली. आता बनवणार आहे तूप. पहिली लोणी काढून घेते. एक पूर्ण दिवस मी असंच हे पातेलं बाहेर ठेवलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पण लोणी काढतात, पण मी मिक्सरच्या भांड्यात लोणी काढत नाही. हे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. मी पातेल्यामध्येच असं लोणी काढते आणि ह्याच पातेल्यामध्ये ते लोणी धुते आणि तापायला ठेवते. काही जास्त वेळ लागत नाही ताईंनो पातेल्यामध्ये पण लोणी काढायला. मिक्सरच्या भांड्यामध्ये जर आपण काढलं तर खूप सारे भांडे घासायला पडतात. पातेल्यामध्ये एकाच पातेल्यामध्ये आपलं काम होतं आणि रवी, बस एवढ्या 2च वस्तू आपल्याला लागतात. तसा तर मी छोटा चमचा पण घेत नाही, पण आज मी तो घेतलेला आहे. का तर पातेल्यावरती मी जे झाकण ठेवलेलं होतं त्याला थोडी साय लागलेली होती, त्यामुळे मी ते काढून घेतले. हे बघा, आपण जर असं फिरवत राहिलं एकाच बाजूने सरळ तर पूर्ण लोण्याचा गोळा तयार होतो. केव्हा केव्हा 5 मिनिटात पण होतो, एखाद्या वेळेस 10 किंवा 15 मिनिटं लागू शकतात. गार पाणी टाकलेलं आहे मी यात, अर्धा ग्लास. तुम्हाला इथं दिसत असेल ताईंनो, लोणी तयार व्हायला लागलेलं आहे. पाणी पाणी एका साईडला जातं आणि पूर्ण लोण्याचा गोळा तयार होऊन वरती तरंगतो. बराच वेळा काय होतं ना ताईंनो, लोणी पटकन निघत नाही, खूप वेळ लागतो. मला पण एकदा तसंच झालेलं होतं. त्यावेळेस मी मिक्सरमध्ये काढायला गेलेली होती, पण मिक्सरमध्ये झालंच नाही. शेवटी मला ते फेकून द्यावं लागलं होतं. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मी फेकून दिलं होतं, पण लोणी तयार झालेलं नव्हतं. त्यामुळे मी पातेल्यातच करते.
बघा ताईंनो, पूर्ण लोणी तयार झालेलं आहे आणि पूर्ण पाणी एका साईडला झालेलं आहे. पूर्ण लोण्याचा गोळा आता दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते. जर लोणी लवकर झाले नाही तर त्यामध्ये गार पाणी किंवा बर्फ टाकायचा. पटकन लोण्याचा गोळा तयार होतो. एकूण मला 10 ते 15 मिनिटं लागलेली आहे लोणी काढण्यासाठी. छान असं आपलं लोणी निघालेलं आहे आणि 3 ते 4 पाण्याने मी ते स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे. भांडी दाखवते ताईंना तुम्हाला. काही ताईंना असं वाटतं लोणी काढण्यासाठी खूप सारे भांडे लागतात, पण मला फक्त इथं जे आपण साईवरती झाकण ठेवलेलं होतं ते एक ताट, एक छोटा चमचा आणि रवी, एवढेच भांडे मला लागलेले आहे. आणि लोणी काढण्यासाठी जे पातेलं आपण घेतलेलं आहे ते एक पातेलं. एकूण मला फक्त इथं 4 भांडे लागलेले आहेत, ते पण एक छोटा चमचा, रवी, ताट आणि पातेलं. परत तुम्हाला मी सांगितलेलं आहे. थांबे बाबा. कमी गॅसवरती पातेलं ठेवून दिलं. त्यामध्ये 2 ते 3 वेलची टाकली. वेलचीमुळे तूप रवेदार होतं आणि तुपाला वास पण खूप छान येतो. आजचा ब्लॉग इथंच संपवते. कसा वाटला तुम्हाला आणि माझी तूप बनवण्याची पद्धत ते पण सांगा. तूप आपलं छान इथं तयार झालेलं आहे. गार झाल्यानंतर एका दुसऱ्या डब्यामध्ये भरून घेते. 2 ते 3 मिनटं गॅस चालू ठेवते आणि नंतर बंद करते.